नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हासती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात आज ऐकूयात निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर विजया गाजरे यांनी सादर केलेला निसर्ग हाच खरा मित्र या कार्यक्रमाचा भाग 5. नमस्कार. आपल्याला आज मी निसर्गोपचाराविषयी माहिती सांगणार आहे. आता सगळीकडे काय जाडी वाढते हा एक प्रकार आहे. आता गहू या प्रकाराचं चाललंय म्हणून हा मी काढलं बरं का. हा काही विषय बदल होतोय असं काही नाही, पण जाडी वाढणार नाही हे गहू खाल्ल्याने, हे मी निश्चित तुम्हाला सांगते. पण आता आपल्याला एखाद्याला जाडी पण वाढवायची आहे, फारच किरकोळ आहे, मग काय करायचं? तर आपले मुठभर कणिक घ्यायची, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं, थोडासा चवीला गूळ टाकायचा आणि त्या कणकीचा गाकर करून रोज खायचा. म्हणजे बघा गहू किती उपयुक्त आहेत तुम्हाला. कुठलं काही घ्यायला नको बघा, किती तुम्ही जाडी वाढेल आणि किती ताकद होईल बघा. करून तर बघा. पण सर्वजण या जादूगाराला विसरलात बघा. वय झालं, आता काय कंटाळा येतो. दोष कुणाचाच नाही हो. जरी सुद्धा तरुणांनी जरी निसर्गोपचाराचे पालन केले ना, तर त्यांना लवकर म्हातारपण येणार नाही. म्हणजे तारुण्यासारखी ताकद अखंड राहील शेवटपर्यंत. मला सांगा, ऋषी मुनी यांना काय आजार होत नाहीत का? किती किती प्रार्थना करतात, ते किती जप करतात. का करतात? कारण ते सर्व अंगाला राख लावतात. आता मातीच्या ऐवजी ते राख लावतात, इतकंच काय ते. त्यामुळे त्यांना उन्हा पावसाचा त्रास होत नाही. ती राख त्यांचं प्रोटेक्शन करते, ते संरक्षण करते. आणि ते किती उपवास करतात. किती उपवास केल्यानं त्यांचं शरीर अजिबात काटकेळं होत नाही. मस्त असतात ते. आणि शिवाय त्यांना तेज किती असतं. म्हणजे निसर्ग नियमाचं पालन करणाऱ्याला खरोखरीच आयुर्मर्यादा सुद्धा त्यांची जास्त असते, हो की नाही? म्हणजेच आहार विहार यावर सगळं अवलंबून आहे. ते कुठंच जात नाहीत, व्यायाम करत नाहीत, जिम मध्ये जात नाहीत, काहीच करत नाहीत. फक्त अनुलोम विलोम करतात आणि ध्यान करतात. आता तुम्ही म्हणाल, आम्ही नोकऱ्या धंद्या करायचे का बाई, तुमचं ऐकायचं आणि व्यायाम करत बसायचं, आम्हाला वेळ आहे का? एका तासाचे आम्हाला किती किती पैसे मिळतात, तुमचा व्यायाम कुठं करत बसणार आम्ही? तसं नाही. व्यायाम हा उपयुक्त आहे तुम्हाला, बरोबर आहे की नाही? आपल्याला आयुष्य चांगलं काढायला पाहिजे ना, तर शेवटपर्यंत निरोगी राहायला पाहिजे ना, म्हणून प्रयत्न तर करून पाहायचा निरोगी राहण्याचा. निरोगी राहण्याचा प्रयत्न का करायचा? तर नको औषधं एकदा आली ना मग सुटत नाहीत बघा. आणि सुटत नाहीत म्हणण्यापेक्षा ना, माणसाला कशाची काय सवय लागते बघा. कशाची पण सवय घ्या. एकदा कोणाला तरी फडफड 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 बोलायची सवय लागली की तो माणूस म्हातारा झाला तरी सगळ्यांना असा फडाफडा बोलतच राहतो. कारण का? कुठलीही सवय लागली की ती शेवटपर्यंत जात नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय संपत नाही, बरोबर आहे की नाही? म्हणून आपण आपल्याला कुठलीही सवय लावून घ्यायची नाही. आपण फ्रीकआउट राहायचं एकदम. ज्या वेळेला जो प्रसंग असेल त्याबरोबर जमून घेण्याची सवय लावायची. ती कशी? तर याबरोबर हा विषय वेगळा नाहीये, पण ध्यानधारणा वगैरे सर्व काही तुम्ही जर केलं, योगासनं वगैरे केली, थोडीशी अनुलोम विलोम इतकंच, तर त्याचा निश्चित उपयोग होईल की दुसऱ्याशी ऍडजस्ट कसं व्हावं. दुसऱ्याशी ऍडजस्ट जर तुम्ही झालात ना,
तर आपले ज्येष्ठ नागरिक निश्चित चांगले राहतील. आणि बघा, वृद्धाश्रम नक्की भरणार नाहीत. वृद्धाश्रम कशाने भरतात? आपणच कारणीभूत आहोत. त्याला आपणच कारणीभूत आहोत. आपल्यामुळेच भरलेत वृद्धाश्रम. तेव्हा आपणच या गोष्टीचं शोधलं पाहिजे. निसर्गोपचार जर आपण शिकलो ना तर आपण आजारीच पडणार नाही. आपण आजारी पडलो नाही ना तर आपला त्रासच होणार नाही त्यांना. आणि बिनत्रासाचा माणूस सगळ्यांनाच आवडत असतो. बिनबडबड करणारा माणूस सगळ्यांनाच आवडत असतो. म्हणून आपण ह्याचा परिणाम तर करून बघावा. बघा, आणि हे जेव्हा आहार विहार तुम्ही ठेवाल, हा आहार राहिला ना तर हा सात्विक आहार आहे. या सात्विक आहाराने तुम्ही सात्विक बनता. आणि जिरवते आता त्या सुनबाईची, फार मला तिने त्रास दिलाय ना. ही भावना सासूबाईंनी सोडून दिली पाहिजे. ही सासऱ्याने सुद्धा सोडून दिली पाहिजे. जेव्हा तुम्ही हे सगळं सोडून द्याल ना तेव्हा आपलं आयुष्य खूप चांगलं होईल. बघा, आपल्याला बिलकुल औषध पाण्याची गरज भासणार नाही. आता आणखी काय आहे बघा, फुलझाडे घ्यायची राहिली ना आपली, हो की नाही. आता गुलाब आहे पहिला, जाई आहे, प्राजक्त आहे, झेंडू आहे, सर्व औषधी फुलं आहेत. आता जाई ही सुगंध देणारी आहे, त्याचे गजरे तर सगळ्यांनाच आवडत. पण हे औषधी कसं? तोंड आलं ना आपल्याला, तर तोंड आले बाई, काय करावं, चला मेडिकल स्टोअर मध्ये जाऊ, पटकन गोळी घेऊन येऊ. नाही अहो, जाईचा पाला आणा, तो पटकन कचकच चावा, त्याचा रस सगळ्या तोंडाला लावा आणि चौथा फेकून द्या. थोड्या वेळ तोंड तसंच ठेवा. बघा, एक 4-5 दिवसामध्ये तुमचं तोंड बरं होईल. घरात आपल्या साजूक तूप असतं की नाही, ते साजूक तूप किंचित कोमट करायचं, त्याची गुळणी धरायची, खुळखुळ करायची आणि झाडात बाहेर टाकायची. बरं, पण निश्चित आपलं तोंड बरं वाटेल. कारण ही औषधं असतात ना आता उतार वयाला, या औषधाने हे सगळे काही होऊ शकतं. आता दुसरं काय आहे? जाई बरोबर आणखीन झेंडू आहे. झेंडूचं काय होतं? झेंडूची फुलं खूप छान असतात, त्याचे हार करून घालतात, तो पवित्र पण आहे. पण हे झालं व्यवहारी. आता आपल्याला औषध म्हणून काय आहे? झेंडूचा पाला आणि मीठ एकत्र करून जर दाढेवर त्याचा पाला ठेवला, दाबून धरली दाढ, तर दाढ दुखायची थांबते. करून बघा तुम्ही. आणि झेंडू हे पवित्रतेचं, मंगलतेचं फुल आहे, हे तितकंच खरं आहे. आता आणखीन एक फुल आहे प्राजक्त. प्राजक्त हे श्रीकृष्णाला फार आवडतं. तेव्हा हट्टाने चातुर्मासामध्ये प्राजक्ताचं लक्ष वाहतातच बायका. बरं, आता तरुण मुलींना जमणं कठीण आहे, कारण त्यांच्या मागे खरोखरीच उद्योग खूप आहे. प्राजक्त कसा आहे? तर या प्राजक्ताचा उपयोग काढा केला ना, त्याचा पानं तोडून आणायची 4-5 आणि त्याच्यामध्ये एक 4 कप पाणी टाकायचं. कमीत कमी निदान 20 पानं घ्यायची आणि ते उकळायचं आणि 1 कप शिल्लक ठेवायचं. हा काढा करायचा आणि ज्याला खोकला आलेला असेल त्याला ते द्यायचा. इतका प्राजक्त उपयुक्त आहे. गुलाब म्हणजे गुलाबचा तर गुलकंद फार छान आहे. तो शिवाय आता थंड पण आहे. आता आपल्या उन्हाळ्यामध्ये गुलकंद फार उपयुक्त आहे. आता गुलाब पाकळी कुठल्या पदार्थात टाकली तर ते सुशोभितही होतात. हा एवढा गुलाब पाकळीचा उपयोग आहे. आता दुसरं फुल आहे जास्वंद. जास्वंद हे ठिकठिकाणी येत असतात. काही मोठी आहेत, काही लहान आहेत, काही पांढरी आहेत, काही पिवळी आहेत, काही लाल आहेत. पण लाल जास्वंद आणि पांढरं जास्वंद हे अतिशय उपयोगाचं आहे. हे तेलात उकळून केसांना वापरलं ना ते तेल, तर काळेभोर आणि चमकदार केस होतात. असं फळं फुलं सगळं काही आपल्या उपयोगाचं आहे. म्हणून हा निसर्गोपचार म्हणजे खरोखरीच कामधेनू आहे. या कामधेनूला आपल्याला विसरून जमणार नाही. तो कल्पवृक्ष आहे. एकदा त्या कल्पवृक्षाखाली बसून जे आपण अपेक्षा केली ते कसं सगळं मिळतं, तसं ह्या कल्पवृक्षाच्या खाली बसून आता काय जे काय सांगितलं त्याचा अभ्यास करून जर त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर जरूर तुमची आयुर्मर्यादाही वाढेल आणि बाकीचे त्रासही संपतील आणि संसारातही सुख लागण्याचा त्याचा उपयोग होईल. सगळ्यांना नमस्कार. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आत्ताच आपण निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर विजया गाजरे यांनी सादर केलेला निसर्ग हाच खरा मित्र या कार्यक्रमाचा 5वा भाग ऐकलात. अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ.
देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है। लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला। लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान। फोन नंबर है 14567। अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा। तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज। कैसे? 14567 याद रखिएगा। नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हासती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव। जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव।